नमस्कार. ठरलं तर मग मालिकेमध्ये आपण पाहणार आहोत की आता नागराज सुभेदारांकडे आलेला असताना प्रताप त्याची आता सदाशिव लोखंडे आणि मैनावतीसोबत ओळख करून देतो. आता मैनावतीकडे पाहिल्यानंतर तो प्रियाकडे बोट दाखवत बोलतो की यांची स्माईल तर अगदी आपल्या प्रियासारखीच आहे. आता मात्र तन्वी त्याच्यावर फार जास्त चिडते व तो जायला निघतो तेव्हा त्याला जाब विचारत असते. तर नागराज बोलतो की अगं हा तर फक्त ट्रेलर आहे, आता तर कसा बॉम्ब फुटणार आहे ना ते तू पाहाच फक्त. आता तो असं बोलल्यानंतर तन्वी मात्र फार जास्त घाबरून गेलेली असते आणि तेवढ्यातच तेथे अर्जुन येतो आणि नागराजचं हे सगळं काही बोलणं ऐकतो आणि तो विचारतो की कसल्या बॉम्बबद्दल बोलतोयस तू. आता मात्र नागराजला काय बोलावं तेच सुचत नाही. तर इकडे जेलमध्ये महिपत आता त्या शेजारच्या तुरुंगामध्ये जी बाई असते जी की सेम साक्षीसारखी असते तिला आता तो मारणार असतो. तर इकडे साक्षी आणि ह्या रेखा या दोघी आता भांडण केल्याचं नाटक करत असतात. तर कदम कॉन्स्टेबल जे असतात ते तिथे कोणी येणार नाही याची काळजी घेत असतात. पण या दोघींच्या भांडणामुळे मात्र भांडणाचा आवाज ऐकल्यानंतर बाकीचे जे पोलीस अधिकारी वगैरे जे असतात ते आता तिकडे जेलकडे यायला निघतात. तर आता साक्षी सुटेल का, महिपत पकडला जाईल का आणि हे सायलीचे नाही तर तन्वीचे खरे आईबाबा आहेत हे सुभेदारांसमोर येईल का, हे पाहण्यासाठी पूर्ण एपिसोड चॅनलवर पाहायला विसरू नका.